नमस्ते यूट्यूब फॅमिली. चला तर आज बनवूया नाशिकचा अतिशय फेमस असा उलटा वडापाव. त्यासाठी हे 4 मोठे मोठे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत. आता साहित्य पाहूया. हे उकडून घेतलेले 4 बटाटे, पाव, बारीक कट केलेला कांदा, कोथिंबीर, लिंबू. आता हिरवी चटणी बनवण्यासाठी कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता, लसूण व लिंबू पिळून घेतले. मिक्सरच्या भांड्यात अख्खे 1 लिंबू पिळून घेतले. नंतर जिरे टाकले, चवीपुरते मीठ, पाणी थोडेसे टाकून ते बारीक करून घेतले. पाहू शकता अशी बारीक केली आपली चटणी झाली. आता बटाट्याची भाजी बनवण्यासाठी कढई गॅसवर ठेवली गरम होण्यासाठी. त्यात 1 पळी तेल, जिरे टाकले, कट केलेला कांदा, कढीपत्ता, वाटलेली लसूण आणि मिरची, हळद हे सर्व टाकून छान भाजून घेतले. नंतर किचन किंग मसाला टाकला आणि एक बटाटे घेऊन हातानेच असे चुरले मी. हातानेच बटाटा चुरायचा म्हणजे छान अशी भाजी होती. आता सर्व बटाटे मी चुरून घेतले हाताने. नंतर वरून बारीक कट केलेली कोथिंबीर टाकली, चवीपुरते मीठ टाकले. उलताण्याच्या साहाय्याने खालीवर करून घेतली भाजी अशी. पाहू शकता भाजी किती सुंदर झालेली आहे. आता भाजी थंड होईपर्यंत आपण बेसन पीठ मळून घेऊया. हे पावशेर मी बेसन पीठ घेतलेले आहे. त्यात 1 चमचा हळद, अर्धा चमचा मीठ व लागल असे पाणी टाकले. ते छान मिक्स करून घेतले. पाहू शकता असे एवढे पातळ करायचे. नंतर ह्या बटाट्याच्या भाजीच्या अशा सर्व पॅटी बनवून घेतल्या. पाहू शकता आपल्या सर्व पॅटी बनवून झालेल्या आहेत. आता मी हे एक पाव मधून कट करून घेतले चाकूच्या साहाय्याने आणि त्याला बटर लावून घेतले. चाकूच्या साहाय्याने मधून पाव कट करून घेतला. नंतर त्याला बटर लावून घेतले चाकूनीच. बटर लावून झाल्यानंतर पावाला एका साईडला हिरवी चटणी व एका साईडला टोमॅटो सॉस असं लावून घेतले मी. पाहू शकता. नंतर मध्ये बटाट्याची पॅटी बनवली होती ती भरली. नंतर बेसन पीठमध्ये असे डोबवून घेतले चौबाजूनी. कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवले होते. तो उलटा वडापाव मी तळण्यासाठी टाकला व पाहू शकता आपण बारीक गॅसवर, मिडियम गॅस छान असे सर्व उलटा वडापाव तळून घेतले मी. आणि नंतर वडापाव तेलात सोडल्यानंतर हातानेच मी खारी बुंदी करण्यासाठी अशा हातानेच त्या पिठाची बुंदी सोडली. आणि काय सांगू तुम्हाला, असा उलटा वडापाव जबरदस्त लागत होता की मी पुन्हा आणखीन बनवले. तुम्हाला कसा वाटला हा नाशिकचा उलटा वडापाव ते कमेंट करून नक्की सांगत जावा. आणि आवडल्यास एक लाईक आणि नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.